घेणार का? आमच्या मागे ना नाही रे, झुकणार तेवढं झुकून होईल. भारी आला वाटतं कॅमेरा 10 लाख भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज मला खरंच कल्पना नव्हती की अहमदपूर शहरामध्ये DYSP अहमदपूर आणि पोलीस निरीक्षक अहमदपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. वास्तविक 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर असे 60 दिवस आम्ही लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील तमाम सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींबरोबर संवाद साधण्याचा त्या ठिकाणी एक पोलीस विद्यार्थी संवाद हा उपक्रम आयोजित केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आमचे सगळे अधिकारी हे रोज कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी जातात, विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि ही जी भारताची एक अत्यंत ताकदवान पिढी जी आता जेन झीच्या पलीकडं जेन अल्फा आहे, ही जेन अल्फा अत्यंत ताकदवान, तितकीच वेगवान अशी जी पिढी आहे जी आज शाळा महाविद्यालयामध्ये आहे. आणि शाळा महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर या विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते स्वप्न ज्यांच्या रूपाने खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे अशी ही जी जेन अल्फा आहे त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून आमचा हा एक प्रयत्न संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून DYSP श्री अरविंद रायबोले यांनी अहमदपूर शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना विनंती केली की या ठिकाणी एक कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत आणि पोलीस तर आपल्याशी बोलतातच आहे, परंतु एक प्रखर वक्ता जो ज्याचं वक्तृत्व आणि ज्याचे बोल हे थेट तुमच्या मनापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत आणि तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचतील अशा वक्त्यांना या ठिकाणी आणावं आणि त्यांचं वक्तृत्व, त्यांचे बोल, त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोचवावे म्हणून आज एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्यांचं खरं वक्तृत्व ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात ते आजचे प्रमुख वक्ते श्री वसंतजी हंकारे. आपल्याला त्यांच्या ओघवत्या वाणीतनं आपल्या समोरची आव्हानं आणि त्यातनं आपल्याला कसा मार्ग काढायचा आहे यावर मार्गदर्शन करतीलच. मी त्यांचं या ठिकाणी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित लातूर शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री वत्तेजी यांचेही मी या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे आयोजकांपैकी एक माजी पोलीस अधिकारी अंमलदार संघटनेचे श्री गायकवाडजी त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमचा लातूर जिल्हा पोलीस दलाला हातभार या ठिकाणी लावला. मित्रमैत्रिणींनो, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे की तुम्ही एका वर्गात बसला तरी शांत बसू शकत नाही. इथे तर एवढा मोठा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये 10, 12, 15 शाळा महाविद्यालयातले वेगवेगळ्या वर्गातले विद्यार्थी एकत्र आल्यानंतर तुम्हाला शांत बसवणं आणि तुमच्यासमोर बोलणं ही स्वतःच एक फार मोठी कसोटी आहे वक्त्यांसाठी. परंतु मी त्यापूर्वी आपल्या सगळ्या शिक्षकांचं लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं खूप असं
आभार व्यक्त करतो, मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये हातभार लावला. आपण आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना या ठिकाणी घेऊन आलात. एक चांगले शिक्षकांची हीच सगळ्यात मोठी ओळख आहे की जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जे चांगलं असेल ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला तिथे घेऊन जातात. मग गरज पडली तर ते कधी चांगल्या गोष्टी शाळेत आणतात आणि कधी गरज पडली तर विद्यार्थ्यांना त्या चांगल्या गोष्टीपर्यंत घेऊन जातात. तेच खरे खडाचे शिक्षक आणि तेच खरे प्रामाणिक आणि चांगले शिक्षक असतात. आणि मी म्हणून सर्वप्रथम तुमच्या सगळ्या शिक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की आपण अत्यंत मेहनतीनं या सगळ्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत घेऊन आला. आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडेल की काय सांगायचे पोलिसांना आम्हाला आणि का सांगता येते. आम्ही आता हुशार आहोत, आम्हाला कळतं, आमच्याकडे मोबाईल आहे, आम्हाला फेसबुक कळतं, आम्हाला यूट्यूब कळतं, आम्ही शाळेत आहोत, आम्हाला शिक्षण घेतले, आम्ही तर कुठला गुन्हा केला नाही. मग पोलिसांचा आमचा संबंध काय. मग पोलीस आम्हाला कशाला काय सांगता येतं. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये एक म्हण ऐकली असेल, अ स्टिच इन टाइम सेव्स नाईन. अ स्टिच इन टाइम सेव्स नाईन म्हणजे वेळेला जर आपण एखादा कपडा उसवला आणि जर त्या कपड्याला आपण वेळीच एक टाका घातला तर नंतर तो कपडा जो अजून जास्त उसवणार असतो किंवा फाटणार असतो त्याला परत 10 टाके घालायची आपल्याला गरज पडत नाही. अ स्टिच इन टाइम सेव्स नाईन म्हणजे एक वेळेवर घातलेला टाका हा पुढचे 9 टाके वाचवतो. आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. एखादी गोष्ट घडण्याच्या आधीच जर आपण तिला थोपू शकत असेल, तिला रोखू शकत असेल तर ते कधी पण चांगलं आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आजार होण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. एखादी चूक घडल्यानंतर ती चूक सुधारण्यापेक्षा चूक होऊच नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या हातून गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचं शिक्षा भोगण्यापेक्षा आणि त्याचं प्रायश्चित्त भोगण्यापेक्षा आपल्या हातून गुन्हाच होऊ नये म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांशी संवाद याच कारणासाठी साधायचा आहे, तुम्हाला जागरूक करायचे. कारण आता गुन्ह्यांची पद्धत बदलत चाललेली आहे, आता चुकांची पद्धत बदलत चाललेली आहे. ज्या गोष्टी आपल्याला सहज वाटतात, आपल्याला वाटतं की हे तर मी सहज केलं, हे नकळत माझ्याकडनं झालेलं आहे, मला माहीत नव्हतं हा गुन्हा आहे. परंतु तुम्हाला माहीत नव्हतं हा गुन्हा आहे त्यावेळेस आपल्याला कायदा कुठलीही त्या ठिकाणी सवलत देत नाही. कारण कायद्यासमोर गुन्हा केला की तुम्ही गुन्हेगार ठरता. आणि मग त्यावेळेस आपण असं म्हणू शकत नाही की मला याचं ज्ञान नव्हतं. आज आपल्या भोवताली अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही आज फेसबुक ओपन केलं, यूट्यूब ओपन केलं तर आज प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी आपल्या दिवसातले कित्येक तास हे केवळ हे रील बघण्यामध्ये घालवतात. आणि या रीलमध्ये काय पाहतो आपण, तर ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच गोष्टी सातत्यानं आपल्याला समोर येत राहतात. आणि मग त्यातनं कळत नकळत त्याच गोष्टी आपल्याला खऱ्या वाटायला लागतात आणि आपण त्याच्या कधी आहारी जातो आपल्याला कळत पण नाही. आज लहान मुलांच्या दप्तरामध्ये जर चेक केलं तर 8वी 9वी 10वीच्या मुलाच्या दप्तरामध्ये चाकू सापडतो. का? त्याला माहीत नसतं किंवा त्याला कोणाला मारायचं पण नसतं, परंतु चाकू बाळगण्याला एक वेगळीच प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळते. किंवा आपल्याकडे चाकू असेल तर बाकीची लोक आपल्याला घाबरतात. या खोट्या प्रतिष्ठेपायी तो आपल्या दप्तरात असा चाकू बाळगतो आणि त्याला हे कळत नाही की ते चाकू बाळगणं हा गुन्हा आहे. बऱ्याच वेळा आपल्या सहकाऱ्यांकडनं आपल्याला अशा चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, करायला भाग पाडल्या जातात. आणि मग त्याच्यात कधीतरी आपण कळत नकळत कधीही आपण व्यसनाच्या आहारी जातो हे आपल्यालाही कळत नाही. आणि मग या व्यसनांच्या पूर्ततेसाठी आपण काय करतो, या व्यसनांच्या पूर्ततेसाठी आपण
हळूहळू आपल्याच घरामध्ये चोर बनतो. कारण आपल्याला लागलेलं चुकीचं व्यसन आणि आपल्याला लागलेली चुकीची सवय त्याची पूर्तता करण्यासाठी पैशांची गरज असते. आणि जेव्हा हे पैसे आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण सगळ्यात पहिलं जर चोरी कुठं करतो तर ती आपल्या घरात जाऊन चोरी करायला सुरू करतो. मग सुरुवातीला आपण आपल्या मम्मीची पर्समधले पैसे काढायला चालू करतो. मग नंतर ते कमी पडायला लागले की कधी कळत नकळत आपला हात पप्पांच्या खिशात जातो. कारण त्यांचे कपडे जेव्हा काढून ठेवलेले असतात त्याच्यामध्ये खिशात पैसे असतात. त्या खिशात आपण पैसे उचलायला चालू करतो. आपण आपल्या घरात चोर होतो. आणि मग हे जेव्हा वाढत जातं तेव्हा आपला हात कळत नकळत आपल्याच घरातल्या कपाटात जातो. आणि हे इतकं शातीरपणे आपण करायला शिकतो की आपल्या आईवडिलांना पण हे पटत नाही की माझा मुलगा चोरी करू शकतो. परंतु दुर्दैवाने हे खरं असतं. पण ही वेळ येते का आणि याची सुरुवात कुठं होते तर तीच आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कुठलीही चुकीची गोष्ट जेव्हा आपण करायला सुरू करतो सुरुवात तिथूनच होते. जे नाही करायला पाहिजे ते करण्याचा पहिला प्रयत्न जेव्हा आपण करतो सुरुवात तिथं होते. जे नाही ऐकायला पाहिजे, जे नाही बघायला पाहिजे ते जेव्हा पहिल्यांदा बघितलं जातं, पहिल्यांदा ऐकलं जातं, सुरुवात तिथंच होते. आणि मग आपणच आपल्या घरात गुन्हेगार ठरतो, आपणच आपल्या नजरेत गुन्हेगार ठरतो. आणि जेव्हा आपण आपल्या आईवडिलांच्या नजरेत गुन्हेगार ठरतो त्यावेळेस आपल्याला फार पश्चाताप होतो. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे. आता तुम्ही शाळेत आहात तर हा फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास करण्याचा वेळ आहे आणि खेळण्याचा वेळ आहे. हे तुमचं शारीरिक ताकद कमवण्याचं वय आहे, हे तुमचं बौद्धिक ताकद कमवण्याचं वय आहे, हे मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम होण्याचं वय आहे. कारण या वयात तुम्हाला जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही शाळा सुटल्यानंतर मैदानावर जाऊन शारीरिक मेहनत करणं आणि खेळ खेळणं महत्त्वाचं आहे. आणि जर उरलेला वेळ असेल तर त्या वेळेमध्ये आपली मानसिक शक्ती आणि ताकद वाढवणं गरजेचं आहे. कारण या तीनच शक्ती आहेत ज्या इथून पुढे तुम्हाला भविष्यासाठी गरजेच्या आहेत. पुस्तकातलं ज्ञान थोडंफार कमी जास्त चालेल, थोडेफार मार्क कमी जास्त चालतील, पण तुमची मानसिक ताकद वाढवणं गरजेचं आहे, तुमची शारीरिक ताकद वाढवणं गरजेचं आहे आणि तुमची बौद्धिक ताकद वाढवणं गरजेचं आहे. ती जर तुम्हाला असेल, आता बरेच विद्यार्थिनी आहेत, मार्क किती आहेत तर 98%, 99%, परंतु जरा वातावरण चेंज झालं की लगेच याला सर्दी होते, लगेच याला ताप येतो, लगेच हा आजारी पडतो. अरे याचा उपयोग काय? तुम्हाला जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर केवळ मार्कांनी हुशार असून चालणार नाही, तुमचं शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही सक्षम असलं पाहिजे. आज तुम्ही इथं घरी राहता, अहमदपूरमध्ये आपल्या घरात राहता, घरचं जेवण जेवता, घरातनं शाळेत येता, शाळेतनं घरी जाता, एकदम सुरक्षित वातावरणात तुम्ही राहता. पण जेव्हा शिकाल, मोठे व्हाल, डिग्री कमवाल, नोकरीला जाल, व्यवसायात बाहेर पडाल तेव्हा यातनं काहीच तुमच्यासोबत नसणार आहे. तुमचे आईवडील तुमच्यासोबत नसणार आहेत, तुमचं गाव तुमच्यासोबत नसणार आहेत, तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्यासोबत नसणार आहेत. मग त्या नव्या परिस्थितीशी तुम्ही कसं जुळवून घ्याल, नव्या शहराशी कसं जुळवून घ्याल, नव्या वातावरणाशी कसं जुळवून घ्याल? मेसचा डबा खायला जमेल का तुम्हाला? मेसचा डबा खाऊन दिवसभर 12 तास अभ्यास करायला जमेल का तुम्हाला? तो जमेल जर तुम्ही मनाने कणखर असाल आणि शरीराने सुदृढ असाल. आणि ही शरीराची ताकद ही याच वयात शाळेच्या मैदानावर तुम्हाला मिळू शकते. आणि म्हणून आज दुर्दैवानं शाळेंची मैदानं ओस पडलेली आहे. जे आमच्या कालावधीमध्ये आम्हाला लिटरली शाळा सुटले की मैदानावर घेऊन जाण्यासाठी पालक यायचे आणि मारत मारत घरी घेऊन जायचे की आता अंधार पडला, आता तरी घरी चल. कारण इतकं ते अंगवळणी पडलं होतं, शाळा आणि शाळा झाली की मैदान. परंतु आता दुर्दैवानं ओस पडलेली शाळेची मैदानं पाहिली की वाईट वाटतं की हे विद्यार्थिनी करतात काय उरलेल्या वेळामध्ये. आणि त्याच मैदानाच्या कडेकडेला कुठेतरी झाडाखाली बसून मोबाईलवर रील बघत बसणारे मुलं मुली बघितले की अजून जास्त दुःख होतं की यांचा
प्रायोरिटी चुकतायत का? यांनी मैदानावर घाम घालणं आवश्यक असताना हे मोबाईलचे स्क्रीन पाहून डोळ्याला ताण देण्यामध्ये यांना जास्त आनंद मिळतो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य गोष्ट करणं याच्याच खरा शहाणपण आहे. तुमचं वय हे अत्यंत नाजूक वय आहे. मी अनेक ठिकाणी सांगतो, कारण मला ते आमच्या शिक्षकांनी शिकवले आणि जे मला पटलं आणि जे मी आयुष्यभर ज्याचं पालन केलं ते म्हणजे कुठलाही मुलगा किंवा मुलगी हिच्यासाठी जर आयुष्यातलं सगळ्यात संवेदनशील वय कुठलं असेल तर ते टीन एज आहे. टीन एज माहिती कोणाला? टीन एज म्हणजे काय? टीन एज म्हणजे 13 to 19, करेक्ट. 13 वर्षापासून 19 वर्षापर्यंतचं जे वय आहे त्याला टीन एज म्हणतात. आणि म्हणून म्हणतात ना, हे टीनेजर्स आहेत, म्हणजे तुम्हाला टीनेजर्स म्हणतात कारण तुम्ही 13 ते 19 या वयोगटातले आहात. आणि मग हेच टीन एज जे आहे हे सगळ्यात संवेदनशील टीन एज आहे. या 13 ते 19 या वयामध्ये जर तुम्हाला चांगले संस्कार लागले, तुम्ही चांगल्या मार्गावर राहिला, तुम्ही चांगल्या दिशेने तुमचा प्रवास चालू ठेवला, तर तुम्हाला आयुष्यभर कधीही कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. कितीही संकट आली तरी तुम्ही त्या संकटाचा मुकाबला करू शकाल, कारण या टीन एजमध्ये तुम्ही अत्यंत संवेदनशीलपणे आणि सतर्कपणे राहिलेला आहात. परंतु याच टीन एजमध्ये जर तुम्हाला चुकीची सवय, चुकीची संगत आणि चुकीचा मार्ग जर तुम्ही पत्करला, तर मात्र तुम्हाला परत रुळावर आणायला मात्र प्रचंड कष्ट करावे लागतात, प्रचंड मेहनत करावी लागते आणि ते अवघड पण आहे. चांगली संगत, चांगल्या सवयी आणि चांगली दिशा. आता या चांगल्या संगतीमध्ये सुद्धा तुमच्या अवतीभोवतीचे मित्रमैत्रिणी यांचे खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण तुम्ही स्वतः किती चांगले असाल, तुमची संगत जर वाईट असेल तर तुम्ही सुद्धा हळूहळू त्या वाईट संगतीमुळं वाईट होण्याच्या दिशेने जाऊ शकता. आणि त्यामुळे तुमची संगत चांगली असेल हे पाहणं सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे. तुमच्या सवयी सुद्धा चांगल्या असणं अपेक्षित आहे. आता चांगल्या सवयी म्हणजे काय? तर लवकर उठणं, अभ्यास पूर्ण करणं, वर्गात ज्यावेळेस आपण तिकडे काही अडचण आहे? ओके, त्यांच्याकडे कॅमेरा गेला म्हणून त्यांना हात करावा असं वाटलं की मी कॅमेऱ्यात कुठेतरी दिसेल. मैत्रिणीनं आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की अशा फिरत्या कॅमेऱ्यात कुठेतरी हात दाखवून आपलं चित्र दिसण्यापेक्षा असं आयुष्यात काहीतरी करा की एक दिवस स्टेजवर येतील आणि तुम्हाला लोक ऐकतील. आणि ते करण्यासाठी चांगली संगत, चांगल्या सवयी आणि चांगली दिशा हे गरजेचं आहे. तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल, काहीतरी बनायचं असेल, तर तुमची सुरुवात आता झालेली आहे. असं होत नाही अचानक की मी 10वी-12वी पर्यंत टाइमपास केला, डिग्रीला टाइमपास केला आणि मी नंतर अचानक मला काहीतरी फार मोठा चमत्कार झाला आणि मी अचानक फार मोठी नोकरी मला लागली किंवा मी फार मोठा बिझनेसमॅन झालो. असं अजिबात होत नाही. आयुष्यामध्ये जेही लोक यशस्वी आहेत त्यापैकी कुणीही असा कुठल्याही चमत्काराने यशस्वी झालेला कुणीच तुम्हाला सापडणार नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या लहानपणापासूनची मेहनत आणि त्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न, या केवळ 2च कारणांमुळे कुठलीही व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होते. मग ती नोकरीत असेल, व्यवसायात असेल, परीक्षेत असेल किंवा कुठेही असेल. आणि ते सातत्य तुम्हाला राखता आलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की चांगल्या संगतची तुम्हाला गरज आहे. आणि त्या चांगल्या संगतीबरोबर तुमच्या स्वतःच्या सवयी, तुम्ही तुमच्या दिवसभराचा विचार केला पाहिजे की मी आज माझ्या दिवसभरामध्ये 8 तास झोपलो, तर उरलेल्या 16 तासात मी काय केलं आणि माझा दिवस आजचा कसा गेला. खरंच का आजच्या दिवसभरात मला काही मिळालं शिकायला,
माझ्यामध्ये काही सुधारणा झाली का, कालच्यापेक्षा आज मी काही प्रगती केली का? जर तुमचं उत्तर बरोबर होय असेल तर तुम्ही योग्य दिशेने आहात, आणि ज्या दिवशी तुमचं उत्तर नाही असेल त्या दिवशी विचार करा की आज आपलं काय चुकलं. आणि मग ह्या चांगल्या संगत आणि चांगल्या सवयी जर तुम्हाला असतील तर तुम्ही चांगल्या दिशेने जर पुढे जात असाल तर तुम्ही आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात जा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की कुठलंही एक क्षेत्र हे यशस्वी करिअर आहे आणि बाकी करिअर यशस्वी नाहीत असं अजिबात नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात जाता तिथं तुम्ही किती मेहनत करता, किती प्रामाणिकपणे काम करता, याच्यावर तुमचं यश अपयश ठरणार. आता शेवटी मी फक्त एकच महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करणारे, जो आम्हाला वाटतं तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा की तुम्ही झेन अल्फा असाल, झेन झी असाल किंवा तुम्ही अजून कुणी आहात, तुमचे विचार आहेत, तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्णय घेण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र आहे. त्याचे विचार स्वतंत्र आहेत, त्याचे निर्णयसुद्धा स्वतंत्र असतील. पण एक लक्षात घ्या, स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की मी कोणालाच विचारणार नाही आणि मला कोणाला विचारायची गरज नाही. कृपया स्वातंत्र्याचा असा गैरअर्थ काढू नका. आज आमच्याकडे बरेच पालक येतात आणि अक्षरशः ते पालक आल्यानंतर त्यांच्या व्यथा, त्यांच्या वेदना ऐकल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटतं. ती आई ढसाढसा रडत असते, बाप हुंदके देत असतो आणि ते रडताना आणि हुंदके देताना बाप एवढंच म्हणत असतो की साहेब चुकलं काय आमचं आईबाप म्हणून. ज्या लेकीला आम्ही लहानाचं मोठं केलं, जिला शाळेत शिकवलं, तिला जे शिकायचं होतं ते शिकू दिलं, ज्या शाळेत जायचं होतं ते जाऊ दिलं, जे करायचं होतं ते करू दिलं, तिचे लाड प्यार, खाऊ, कपडे लत्ते सगळं केलं. आणि साहेब काल परीक्षा झाली आणि 18 वर्षाची झाली आणि आम्हाला न सांगता रात्रीतनं निघून गेली. हो, काय चूक केली होती आम्ही? आईबाप म्हणून कुठे चुकलो आम्ही? तिने आमच्याशी बोलायचं तरी होतं, आम्हाला सांगायचं तरी होतं, तिचं मन मोकळं तरी करायचं होतं, पण तिने ते सुद्धा केलं नाही. आईबाप म्हणून आम्हाला तिला सांगण्याचा अधिकार नाही आहे का? तिचं जर बरोबर असेल तर तिचं बरोबर आहे, तिचं चुकत असेल तर बाळा तुझं चुकतंय हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही आहे का? पालक म्हणून तिला जन्म दिला, तिला लहानाचं मोठं केलं, जर तिचं काही चुकत असेल तर बाळा तुझं चुकतंय हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे का? ती जर चुकीच्या वाटेला चालली असेल तर तिला थांबवण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे का? आमचा अधिकारच तिने हिरावून घेतला. तिला स्वातंत्र्य आहे, पण आमच्या अधिकाराचं काय? कुठं गुन्हा केला आम्ही आणि कुठं आम्ही चुकलो म्हणून आमची मुलगी आज आम्हाला न विचारता रात्रीतनं एका रात्रीतनं निघून गेली. साहेब तिचं आयुष्य आहे, ती स्वतंत्र आहे, तिचा निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे. आज 18 वर्षाची झालेली आहे, ती संज्ञान झालेली आहे. तिच्या स्वातंत्र्यावर आमचं काही दुमत नाही, पण आम्ही पालक म्हणून आमचं पण काहीतरी अधिकार होता ना, तिला समजावण्याचा, तिला सांगण्याचा, आमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य होतं ना, आमचं मत सुद्धा तिने ऐकलं नाही. त्यावेळेस फार वाईट वाटतं की का असं करतात, का नाही आपण आपल्या गोष्टी आपल्या आईवडिलांना सांगू शकत? आणि जर तुमचा निर्णय बरोबर असेल तर तो बरोबर आहे हे तुम्ही तुमच्या पालकांना का नाही कन्व्हिन्स करू शकत? कारण तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला असतो, तो निर्णय चुकीचा असतो आणि तो चुकीचा निर्णय तुम्ही पालकांना सांगू शकत नाही, म्हणून तुम्ही चुकीचा मार्ग निवडता. आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आपले लाडपार केले, ज्यांनी आपल्यावर अतोनात विश्वास दाखवला, त्याच आईवडिलांचा एका रात्रीत विश्वासघात करून आपण पळून जातो, त्यावेळेस फार वाईट वाटतं. एक लक्षात घ्या की प्रत्येकाला आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे, परंतु तुमचं 15, 16, 17, 18 हे वय नाही आहे पळून जाण्याचं आणि लग्न करण्याचं किंवा अजून काही करण्याचं. अरे आयुष्यात खूप करायचं आहे आपल्याला, आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला डिग्री घ्यायची आहे, आपल्याला IAS व्हायचं आहे, आपल्याला IPS व्हायचं आहे, आपल्याला बिझनेसमन व्हायचं आहे. त्यानंतर बघूयात ना, आपण लग्न करायचंच आहे, योग्य वेळी आल्यावर करू, योग्य व्यक्तीशी करू. पण आज ते वय नाही आहे तुमचं. आज तुमचं वय शिकण्याचं आहे, शिक्षण घेण्याचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आहे आणि काहीतरी करून दाखवण्याचं वय आहे.
आणि जेव्हा या वयामध्ये आपण चुकीच्या दिशेला आणि चुकीच्या मार्गाला जातो, तिथं आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करत नाही, आपल्या कुटुंबाचं नुकसान करतो, आपण आपल्या जन्म देणाऱ्या आईवडिलांची फसवणूक करतो, आपण केवळ आपल्या एकट्याचं नुकसान नाही करत. आज बऱ्याच कुटुंबामध्ये असं आम्हाला पाहायला मिळतं की घरात 2 मुली असतात, एक मोठी मुलगी असते, असंच काहीतरी करते, निघून जाते, आणि त्याची बारकी बहीण ही त्या घरात असते आणि तिचं शिक्षण बंद होतं. पालकांना विचारलं जातं की का हिला शिकायला पाठवत नाही. ते सांगतात, साहेब मोठीने काय केलंय, आता निदान छोटीला तरी घरातच ठेवून घेणार आहे आम्ही. असे अनेक कुटुंबांमध्ये असे अनेक प्रश्न हे निर्माण होतात. का? कशासाठी? केवळ योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायच्याऐवजी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे. आणि हा एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्याला कलाटणी देतो. सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, हे आयुष्य खूप सुंदर आहे. हे आयुष्य खूप काहीतरी करून दाखवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. आज आपण किमान सगळ्यांनी हा विचार करा की आपल्याला एका चांगल्या कुटुंबात जन्म मिळाला, आपल्याला 2 हात 2 पाय 2 डोळे कान सगळं व्यवस्थित शाबूत आहे. आज लोकांना शिकायला मिळत नाही, आपल्याला शिकायला मिळतंय. आज लोकांना 2 टायमाचं खायला मिळत नाही, आपल्याला आई वडील 2 टायमाला खायला देत आहेत. आपल्याला दप्तर, पाटी, पुस्तक, वही, पेन्सिल, एवढंच काय टॅबपासून सगळ्या गोष्टी देत आहेत. तुम्हाला शिकायचे तर क्लासला ॲडमिशन घेऊन देत आहेत, ते तुमची फी भरता येते. म्हणजे एवढं सगळं जर आपल्याला मिळतंय तर या सगळ्याचा वापर आपण कसा केला पाहिजे? आपण शिकून काहीतरी करून आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही करू शकलात तर मला असं वाटतं तुम्ही आयुष्यात खूप काही कमवलं. ज्या दिवशी तुमच्या आईवडिलांचा ऊर तुमच्या नावलौकिकाने भरून येईल आणि त्यांच्या डोळ्यात तुमच्या कौतुकामुळं पाणी येईल, त्यावेळेस समजायचं की तुम्ही आयुष्यात काहीतरी करून दाखवलं. आणि ते क्षण, ते आनंदाचे क्षण तुमच्या पालकांना केवळ तुम्हीच देऊ शकता. आणि म्हणून आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो, शाळेत येतो, तेव्हा सतत हा विचार ठेवा की आपल्यावर खूप विश्वास ठेवून आपल्याला कोणीतरी शाळेत पाठवलेलं. आपण शाळेत आलोय, आपण शिक्षण घेतोय, आपण शिकून काहीतरी मोठे होणार आहोत, म्हणूनच आपल्याला आपल्या आईवडिलांनी शाळेत पाठवलं. आपल्याला शिकवणारे शिक्षक सुद्धा याच भावनेनं शिकवत आहेत की माझा विद्यार्थी किंवा माझी विद्यार्थिनी ही पुढं चालून काहीतरी करेल, नाव कमवेल, आणि त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा शिक्षक म्हणून मी सुद्धा अभिमानाने सांगेन की अमुक अमुक विद्यार्थिनी मी शिकवलेली आहे किंवा तिला मी शिकवलेलं आहे, ती माझी विद्यार्थिनी आहे. हा अभिमान तुमच्या पालकांना, तुमच्या शिक्षकांना वाटला पाहिजे. आणि त्या वाटण्यासाठी आपण आपली धडपड केली पाहिजे. आपलं स्वतःचं नाव बनवण्यासाठी धडपड केली पाहिजे. आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आज तुमची प्रत्येकाची ओळख काय आहे? कोण ओळखतं तुम्हाला आणि काय म्हणून ओळखतं? आज तुमची ओळख फक्त अमक्या तमक्याचा मुलगा किंवा अमक्या तमक्याची मुलगी एवढीच तुमची ओळख आहे. किंवा त्याच्या पलीकडे जाऊन अमुक शाळेचा विद्यार्थी किंवा अमुक शाळेची विद्यार्थिनी एवढीच तुमची ओळख आहे. या व्यतिरिक्त तुमची स्वतःची आज ओळख नाही आहे. पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुम्ही काहीतरी करून दाखवाल, त्यावेळेस तुमची स्वतःची ओळख होईल आणि तुमच्या अवतीभोवतीचे जे आहेत त्या सगळ्यांना तुमच्यामुळं ओळखलं जाईल की हे अमक्या तमक्याचे शिक्षक आहेत, हे अमक्या तमक्याचे आईवडील आहेत, हे अमक्या तमक्याचे मित्र आहेत, हे अमक्या तमक्याची बहीण भाऊ आहेत. त्या सगळ्यांची ओळख तुमच्यामुळं होणार आहे. आज तुमची ओळख काही नसेल, पण उद्या तुमची ओळख निर्माण होणार आहे आणि तुमच्यामुळं बाकी सगळे लोक ओळखले जाणार आहेत. मग तुमची ओळख बनवण्यासाठी प्रयत्न करा. आणि मी परत एकदा सांगतो की हे आयुष्य खूप सुंदर आहे, खूप करून दाखवण्यासारखं आहे. जरी आपल्याला आता वाटत असेल की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आलेलं आहे, भविष्यात काय होणार आहे, नोकऱ्या राहणार आहेत का, नाही राहणार आहेत का, काय होणार आहे, याचा अजिबात विचार करण्याची आवश्यकता नाही. हे काहीही बदलत राहिलं तरी तुमचं आयुष्य हे त्या सगळ्या बदलांना सामोरं जाणार आहे. तुमच्यासमोर कितीही संकट आली तर त्या संकटांना तुम्ही पुरून उरणार आहात, त्या संकटांवर तुम्ही मात करणार आहात, तुम्ही यशस्वी होणार आहात.
फक्त आपला मार्ग चुकू देऊ नका, आपली संगत चुकू देऊ नका, आपल्या सवयी चुकू देऊ नका. मी परत एकदा शेवटी रिपीट करतो की चांगली संगत, चांगली सवयी आणि चांगला मार्ग हेच तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त ठरतील. पुन्हा एकदा सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या सगळ्या विद्यार्थिनींना मी त्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी आणि भावी करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. लातूर पोलीस हे तुमचे मित्र आहेत, तुमचे सहकारी आहेत. जोपर्यंत तुम्ही कुठला गुन्हा केला नाही तोपर्यंत आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची गरज असेल, अडचण असेल तर तुम्हाला पोलीस हेल्पलाईन 112 112 या नंबरवर तुम्ही कुठूनही कधीही कॉल केला तर मी खात्रीशीर सांगतो की पुढच्या 7 ते 8 मिनिटामध्ये आमचे पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमची जी काही अडचण असेल ती अडचण त्या ठिकाणी सोडवतील. परंतु तुम्ही तुमच्या हातनं कुठली चूक होणार नाही, कुठल्या चुकीच्या गोष्टीत तुम्ही सहभागी होणार नाही, चुकीच्या कृत्याला तुम्ही त्या ठिकाणी सहाय्य करणार नाही, एवढी फक्त खात्री त्या ठिकाणी बाळगा. आणि एक चांगला नागरिक, भारताचा सुसंस्कृत नागरिक, सुजाण नागरिक होण्यासाठी तुमचा जो आत्ता प्रवास सुरू झालेला आहे, एक लक्षात ठेवा की 8-10 वर्षापर्यंत तुम्ही बाल्यावस्थेत असता, परंतु जसं तुम्ही टीनेजमध्ये येता तसं तुम्ही एक सुसंस्कृत नागरिक होण्याच्या दृष्टीने तुमचा प्रवास ऑलरेडी सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे या प्रवासामध्ये जेवढं चांगलं आपल्यामध्ये आत्मसात करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. आपला देश हा एक सुसंस्कृत आणि अत्यंत वैभवशाली देश आहे. अत्यंत हजारो लाखो वर्षाची एक दैदिप्यमान अशी परंपरा लाभलेला आपला देश आहे. आपण फार नशिबवान आहोत की आपण भारतासारख्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून या देशाचे एक सुजाण सुसंस्कृत नागरिक होण्याची आपली पण जबाबदारी आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टींच्या बहकाव्यामध्ये येऊन आपल्याच देशाच्या, आपल्याच एकात्मतेच्या आणि याच देशाच्या साठी काम करणाऱ्या आणि झटणाऱ्या यंत्रणेच्या विरोधात जाण्याऐवजी त्या यंत्रणेच्या सोबत काम करा. या देशाला अजून सुदृढ करण्यासाठी, अजून सक्षम करण्यासाठी तुमचा हातभार वेगवेगळ्या मार्फतीनं या देशाच्या उभारणीसाठी तुमचा लागा. एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी माझं थोडंसं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.